नमस्कार, मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत. बऱ्याचदा आपल्याला उपवासामध्ये तेच ते साबुदाणा वडे व खिचडी खाऊन कंटाळा येतो व काहीतरी पौष्टिक तरीही चविष्ट खावंसं वाटतं. तर अशा वेळेस तुम्ही राजगिऱ्याचा पराठा करू शकता. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अजूनही आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. राजगिऱ्याचा पराठा करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला राजगिरीच्या लाह्या कराव्या लागणार आहेत. लाह्या करण्यासाठी इथे एक छोटी वाटी भरून राजगिरे घेतलेले आहेत. हे राजगिरे चांगले निवडून घ्यायचे आहेत, कारण की बऱ्याचदा यामध्ये खडे किंवा कचरा असतो. हे राजगिरे तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात सहज मिळून जातील. राजगिरे चांगले फुलण्यासाठी यामध्ये एक छोटा चमचा भरून पाणी घालून या राजगिऱ्यांना चांगलं चोळून घेऊया. खूप जास्तही राजगिऱ्यांना पाणी लावायचं नाही, किंचितसे ओही होईल इतपतच पाणी लावून घ्यायचं आहे. तुम्हाला खूपच गडबड असेल तर तुम्ही बिना पाणी लावताही लाह्या बनवू शकता, परंतु थोडंसं पाणी लावल्यामुळे लाह्या चांगल्या फुलल्या जातात व एकदम पांढऱ्या शुभ्र उठतात. राजगिऱ्यांना पाणी चांगलं चोळून झाल्यानंतर उन्हामध्ये 5 मिनिटासाठी हे राजगिरे मी सुकत ठेवणार आहे. तुम्ही जर राजगिरे फॅनखाली सुकवणार असाल तर फॅनखाली राजगिरे सुकवण्यासाठी 10 ते 15 मिनटं लागू शकतात. 5 ते 7 मिनिटानंतर इथे राजगिरे चांगले सुकलेले आहेत. लाह्या करण्यासाठी आपल्याला इथे कॉटनचं कापडही लागणार आहे. इथे एक जाडबुडाची कढई 5 मिनिटापूर्वी चांगली गरम करून घेतलेली आहे. यामध्ये थोडेसे राजगिरे सोडून घेऊया व एकदम हाय फ्लेमवरती आपल्याला हे राजगिरे असे रुमालाने चांगले हलवून घ्यायचे आहेत. लाह्या करत असताना गॅसची फ्लेम कुठेही बारीक किंवा मध्यम ठेवायची नाही, एकदम मोठ्या आचेवरतीच सर्व लाह्या करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे रुमालाने ह्या लाह्या अशा हलवून घ्यायच्या आहेत. अवघ्या 1 मिनिटामध्येच लाह्या तडतड उडून चांगल्या फुलल्या जातात. सर्व राजगिरे चांगले फुलल्यानंतर तयार झालेल्या लाह्या काढून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम पांढऱ्या शुभ्र ताटलीभर लाह्या बनलेल्या आहेत. मी जर या लाह्या राजगिरीचे लाडू किंवा चिक्की करण्यासाठी वापरणार असाल तर पुरण वाटायची जी चाळण असते त्या चाळणीने लाह्या थोड्याशा चाळूनच नंतर वापरा. किंवा या लाह्यांपासून तुम्ही राजगिऱ्याचं पीठ करणार असाल तर लाह्या चाळायची अजिबातही गरज नाही. तसंच तुम्ही मिक्सरमधून या लाह्या बारीक करून त्याचं पीठ बनवू शकता. राजगिऱ्याचा पराठा करण्यासाठी या राजगिऱ्याचे एकदम बारीक असं पीठ करावं लागणार आहे. त्यासाठी यातील थोडेसे राजगिऱ्याच्या लाह्या मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये घालून घेऊया. पीठ तयार केल्यानंतर हे पीठ आपण अजिबातही चाळणीमधून चाळून घेणार नाही, म्हणूनच जेवढं होता होईल तेवढं बारीक मिक्सरमधूनच वाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथे मी एकदम बारीक असं हे पीठ तयार करून घेतलेलं आहे. पराठे करण्यासाठी इथे 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे. हे बटाटे एका किसणीच्या साहाय्याने किसून घेऊया. पराठे करण्यासाठी बटाटे कुस्करून न घेता किसूनच घ्यायचे, कारण की बटाटे किसून घेतल्यामुळे पराठा अजिबातही फुटत नाही, चांगला एकसारखा लाटला जातो. आता यामध्ये चवीपुरतं मीठ तसेच आलं व मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं हे वाटण यामध्ये घालून घेऊया. आता यामध्ये अजिबातही पाण्याचा वापर न करता ज्याप्रमाणे आपण चपातीला कणिक भिजवतो अगदी त्याप्रमाणेच इथे हा कणकीचा गोळा मळून घ्यायचा आहे. बटाट्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच पीठ यामध्ये घालायचं आहे. राजगिऱ्यामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम तर असतेच, त्याचबरोबर इतर खूप सारे पोषण तत्वेही यामध्ये असतात. तर अशा प्रकारे इथे अजिबातही पाण्याचा वापर न करता किंचितसा मऊसूत असा हा गोळा मळून घेतलेला आहे. यावरती थोडंसं तेल लावून जवळपास 10 मिनिटासाठी हा गोळा भिजत ठेवून देऊया. 10 मिनिटे झालेली आहेत. आता पराठे लाटायला घेऊया. या गोळ्यातील मध्यम आकाराचे गोळे तोडून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मोठे किंवा बारीक पराठे बनवू शकता. मी मध्यम आकारामध्ये पराठे बनवून घेणार आहे. तर इथे मी 5 गोळे तयार केलेले आहेत. आता पराठे लाटायला घेऊयात. पराठे लाटत असताना पोळपाटाला चिकटू नयेत, तसेच लाटण्याला चिकटू नयेत म्हणून पोळपाटावरती थोडंसं राजगिऱ्याचं पीठ घालून घेऊयात. हे पराठे खूप जास्त जाडही करायचे नाहीत व खूप जास्त पातळही करायचे नाहीत. इथं हे पराठ्यांचं पीठ एकदम मस्त असं बनलेलं असल्यामुळे पराठे लाटायला अजिबातही अडचण येत नाही. आपल्याला उपवासामध्ये सतत तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा येतो, म्हणूनच तर कधीकधी उपवासामध्ये असे राजगिऱ्यापासून बनवलेले पराठेही करून बघा. तर अशा प्रकारे इथे मी
किंचितसा जाडसर असा हा पराठा लाटून घेतलेला आहे. हा पराठा सोडला तर इतर मी 4ही पराठे डब्याच्या झाकणाने कट करून घेतलेले आहेत. आता पराठा भाजायला घेऊया. त्यासाठी इथे एक लोखंडी तवा गरम करत ठेवलेला आहे. तवा चांगला गरम झालेला आहे. पराठा तव्याला चिकटू नये म्हणून थोडंसं तेल सोडून घेऊया. इथे मी मध्यम आचेवरती पराठा भाजून घेणार आहे. तुम्हाला जर एकदम कुरकुरीत व खुसखुशीत पराठा हवा असेल तर तुम्ही हा पराठा एकदम मंद आचेवरती भाजून घेऊ शकता. दोन्ही बाजूने पराठ्याला थोडंसं तेल लावून घेऊया. 2 ते 3 वेळा पराठा उलटपालट केल्यानंतर पराठ्याचा हलकासा रंग बदललेला आहे, म्हणजेच तो दोन्ही बाजूने चांगला भाजला गेलेला आहे. अशा प्रकारे राहिलेले सर्व पराठे करून घेऊया. तरी ते सर्व पराठे बनवून झालेले आहेत. हे पराठे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर, दह्याबरोबर खाऊ शकता किंवा अगदी तसेच खाल्ले तरी खायला खूप छान लागतात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटत अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा.